कशेडी घाटात धामणदेवी दत्तवाडी हद्दीत महामार्गावर दरड कोसळण्याचा धोका। मुंबई गोवा महामार्ग हा वारंवार घडणारे अपघात आणि दरडी कोसळण्याच्या घटना यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे। मात्र प्रशासनाकडून या घटनांकडे स्पेशल दुर्लक्ष होत असल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। कशेडी घाटात महामार्ग चौपदरीकरण कामांमध्ये महामार्गाच्या वेड्यावाकड्या वळणावर असणारे डोंगर कापताना संबंधित ठेकेदार कंपनीकडून डोंगराचा भाग उभा कापल्यामुळे धामणदेवी हद्दीत डोंगर कोसळण्याचा धोका हा कायम असल्याचे येथे स्थानिक नागरिकात बोलले जात आहे। कशेडी घाटात धामणदेवी दत्तवाडी हद्दीत बोगद्याकडे जाणाऱ्या नवीन महामार्गाचे काम सुरू असून याच ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे। या ठिकाणी तळ कोकणात आणि मुंबई दिशेकडे येणाऱ्या वाहनांवर दरड कोसळली तर एखादा मोठा अपघात होण्याची भीती वर्तवली जात आहे। डोंगराचा भाग खाली आला तर हा मार्ग बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण नवीन महामार्गाच्या कामामुळे या ठिकाणी एकाच मार्गावरून वाहतूक सुरू आहे। डोंगराचा भाग खाली आला तर पूर्णपणे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होऊन याचा फटका वाहन चालक आणि प्रवासी जनतेला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मात्र याकडे संबंधित महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिक व वाहन चालकातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। याच ठिकाणी 4 दिवसापूर्वी मातीचा ढिगारा खाली आला होता, तर भोगाव हद्दीत हायड्रोजन वाहतूक करणारा ट्रक दरीत कोसळून अपघात झाला होता। कशेडी घाटात नेहमीच अपघाताच्या घटना घडत असल्याने आणि 2005 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये दरडी कोसळून महामार्ग सुमारे 15 ते 20 दिवस ठप्प झाला होता। धामणदेवी हद्दीतही दरडी कोसळून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या होत्या, त्यामुळे महामार्ग चर्चेत राहिला आहे। तरीही मात्र महामार्ग प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत कोणतीही दखल घेतली जात नसल्याने एखादी मोठी दुर्घटना झाल्यास प्रशासन जागे होईल का, असा प्रश्न वाहन चालक आणि प्रवासी जनतेकडून विचारला जात आहे। दरम्यान गेली 4 दिवस संततधार पावसाची सुरुवात झाल्याने धामणदेवी दत्तवाडी हद्दीत दरड कोसळून महामार्ग बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी महामार्ग प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून या ठिकाणी दरड कोसळून एखादा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।